कंगना राणावत यांच्या वादग्रस्त विधानावर महिला काँग्रेस आक्रमक. कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध, कोर्टात जाण्याचा भारती पवारांचा इशारा. खासदार कंगना राणावत यांनी नुकत्याच झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आंदोलनाबाबत संसदेत बोलताना पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. या आंदोलनात ₹100साठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या युवती सहभागी झाल्या होत्या, असे आक्षेपार्ह विधान कंगना राणावत यांनी केले होते. या विधानाचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागले असून काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या वतीने या विधानाचा अत्यंत कडक शब्दांत समाचार घेण्यात आला आहे. भाजपची संस्कृती कुठे गेली? भारती पवार यांचा थेट सवाल. काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या भारती पवार यांनी कंगना राणावत यांच्या विधानाचा जोरदार निषेध केला. भारतीय जनता पक्ष स्वतःला अत्यंत संस्कारित आणि सांस्कृतिक पक्ष समजतो. मग पक्षाच्या एका जबाबदार खासदाराचे महिलांचा आणि विद्यार्थ्यांचा इतका अनादर करणारे विधान भाजपला कसे चालते, असा थेट आणि तिखट सवाल भारती पवार यांनी उपस्थित केला आहे. कंगना राणावत यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी कंगना राणावत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कोल्हापुरी चप्पल दाखवून आपला तीव्र राग आणि निषेध व्यक्त केला. नमस्कार. काल संसदेमधल्या खासदार कंगना राणावत यांनी देशातल्या तरुणींच्या वरती जी अतिशय वाईट शब्दामध्ये गरळ ओकली आहे, ज्या शब्दांचा आम्ही उल्लेखही करू शकत नाही, इतक्या नीचपणाने त्या बोललेल्या आहेत, त्या कंगना राणावतांचा सर्व महिला वर्गांतर्फे मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते. त्या स्वतः एक महिला आहेत आणि त्यांनी या आंदोलनामध्ये आलेल्या मुली स्वतःच्या शरीर विक्रीसाठी आल्या होत्या, असा घाणेरडा आरोप त्यांनी केलेला आहे. त्यासाठी कंगना राणावत या स्त्रीला भर चौकात चप्पलनं मारलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. येणाऱ्या काही काळामध्येच आम्ही त्यांच्यावरती सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्या प्रकरणी, महिलांच्या बद्दल अश्लील शब्द वापरल्या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत.